हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आधी मी तुम्हाला आज एक छोटीशी गोष्ट सांगते, मग आपण बोलू ह्या विषयावर. एकदा काय झालं, एक मोठं साम्राज्य होतं, राज्य होतं. तिथला राजा का नाही खूप चांगला होता. त्याला आपली सगळी प्रजा सुखान असावी, आनंदान असावी असं वाटायचं. म्हणून तो काय करायचा, रात्री सगळी लोक झोपल्यावर रात्री 12चे पुढे 1ला 2ला उठायचा आणि गावभर फिरून यायचं, सगळं बघायचं, सगळी सुखान आहेत ना, कुठे काही प्रॉब्लेम आहे का हे सगळं बघायचं. एक दिवस तो असं फिरायला गेलेला रात्रीची वेळी. तो बघतो एका मोठ्या झाडाखाली एक भिकारी झोपलेला आहे. थंडीचे दिवस होते. थंडीनं तो अगदी कुडकुडतो, पांघरायला नाही त्याला, काही नाहीये. तो त्या भिकाऱ्याला विचारतो, काय बाबा तुझं, एवढी थंडी पडते आणि तरी तू इथे कसं काय आहे? तो म्हणतो, माझं कोणी नाहीये, असं तसं त्याचं रडगाणं गातो. राजा म्हणतो, ओके, मी काय करतो, गेल्यावर माझे सैनिकांना पाठवतो, तुला पांघरून घेऊन चांगलं छान उबदार असं तुला मी ब्लँकेट्स पाठवतो, ते पांघरून घेऊन तू शांत झोप म्हणून. ह्याला आनंद होतो. हा वाट बघत असतो, कधी एकदा सैनिक येतात आणि मला चांगलं पांघरायला मिळते, मग मी ह्या थंडीतनं वाचून छानपैकी पांघरून घेऊन झोपून जाऊ शकतो. हे विचारत असतो तो. वाट बघतो बघतो, कोणी येत नाही. मग ते झाडावर लिहून ठेवतो, मी सुखाची वाट म्हणजे पांघरुणांची वाट पाहिली आणि ती बहुतेक मला मिळत नाही, म्हणून हे दुःखानं माझं अंत्य होत चाललेलं आहे असं लिहितो आणि झोपून टाकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी एवढे लोक गोळा होतात राजाचे हे पॅलेस समोर, राजमहालासमोर. राजा येतो, काय काय घडला का? तो म्हणतो, असं असं एक भिकारी होता आणि तो तसंच मेलाय. तसं राजाला वाटलं, मी त्याला म्हटलं होतं, पण येताना मी सरळ हेत आलो आणि मी विसरलो, त्याला हे पाठवायचं मी विसरूनच गेलो, माझी खूप मोठी चूक झाली असं जाणवते त्याला. आणि नंतर तो जातो त्याला बघायला, म्हणजे लोकांबरोबर. झाडापाशी गेला की त्यांना असं असं लिहिलेलं असते, ताई बघतो. खूप वाईट वाटते त्याला, राजाचे डोळ्यातनं पाणी येते. आणि ह्यातनं आपण काय शिकायचं आहे, किंवा ही गोष्ट मी आपल्याला का सांगितली, का म्हणजे आपण सुखाची वाट बघत असतो, किंवा अमुक अमुक हा मला मदत करेल, मदतीची आशा ठेवतो, म्हणून आपल्याला दुःख जास्त होते. आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे, जे काही आपली परिस्थिती आहे ह्याला आपण स्वतः जबाबदार असतो. आपण उगीच कोणावर तरी ब्लेम करतो, कोणाला तरी, त्यांना असं केला म्हणून असं झालं, माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं नाही म्हणून शिक्षण नाही झालं, किंवा आमचे शाळेत चांगलं शिकवत नव्हते, आमचे कॉलेजमध्ये चांगले शिक्षक नव्हते, आमचे गावात वातावरण नाही, अमुक तमुक. आपण वाटेल तर स्वतःला सोडून बाकी सगळ्यांना आपण दोष देत असतो. खरं असं आहे का परिस्थिती? नाहीये. खरं प्रत्येक आपले कुठल्याही गोष्टीला कोण कारणीभूत आहे? आपण स्वतः कारणीभूत आहोत. आपल्याला सुख येऊ देत, दुःख येऊ देत, कष्ट येऊ देत, आनंद येऊ देत, हे सगळ्याला आपण स्वतः कारणीभूत आहोत, दुसरं कोणी नाहीये. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे.
एवढं आपण जाणलं का नाही, जबाबदारी घ्यायला आपण शिकलो की आपली उन्नती आपोआप होत चालते. पण का आपण तसं करत नाही? आपण दुसऱ्याला कायम म्हणतो ते ना असं केलं म्हणून झालं नाही. आपण चूक केलेली असते, पण आपली चूक आपण बिलकुल मान्य करत नाही. आपण दुसऱ्याला दोष देतो. त्यामुळे आपण आजपासून काय करायला पाहिजे? आपण लोकाला दोष द्यायचं बंद करायचं आहे. मीच आहे माझे आयुष्याचा शिल्पकार. माझं आयुष्य मला कसं हवे तसं बनवायला मला यायला पाहिजे. माझं मी तर बनवायला पाहिजे. उगीच ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, काय उपयोग? जबाबदारी आपण आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे का नाही? आता आपण आपलं सोडा, प्राण्यांचं बघा. प्राणी कधी कोणाला दोष देतात नाही. ते बघा स्वतःचं स्वतः कसं जगतं. अहो, मुंगी एवढंच प्राणी बघा. एकदा तुम्ही मुंगीचं कसं चाललेलं असते सगळं. तिची शिस्त बघा. ती पावसाळ्यासाठी कसं आपलं अन्न साठवून ठेवते हे बघा. हे झालं मुंगी छोटी. गरुडाकडे बघा, गरुड कसं जगतो. आपलं जीवन तो परत कसं निर्माण करतो. किती ढग असू देत, काही असू देत, म्हणजे परिस्थिती किती आपल्याला विरुद्ध असू देत, तो घाबरतो का? नाही. आणि एक लक्षात ठेवले का, गरुड अगदी उंच उंच उडतो. तिथे त्याला कोणाची कॉम्पिटिशन आहे? नाही. बाकी सगळे पक्षी तेवढे कोणी उंचावर जात नाहीये. तिथे तो एकटा किंवा त्याचे जातीतले दुसरे. बाकी त्याला तिथे काही गर्दी नसते. म्हणजे कॉम्पिटिशन नसते. मग कॉम्पिटिशन कुठे असते? इझी असलेले ठिकाणी. तिथे सगळेच जाऊ शकतात म्हणून. त्यामुळे आपण आपल्याला कसं समर्थ बनवायचं हे आपण शिकायला पाहिजे. आपण गोष्टीत कसं, तो भिकारी राजाने त्याला आणून देतो, पाठवतो मी ब्लँकेट म्हटल्यावर त्याला जास्त थंडी वाजायला लागली आणि तो जास्त दुःखी झाला. त्याच्या आधी तो त्याचे परिणाम व्यवस्थित होता. म्हणजे आपण कधी दुसऱ्यावर आशा ठेवली, हा मला करेल, हा माझी मदत करेल, तो माझी मदत करेल, मग आपण जास्त दुःखी बनतो. हेच आपण अपेक्षा ठेवली नाही. जे काही माझं काम आहे त्याला मी जबाबदार आहे असं विचार केला की माझ्या मनात कुठली आशा उत्पन्न होते का? नाही. मग मी कोणावर अवलंबून असते? मी माझ्यावरच अवलंबून असते. मग मी माझं काम धाम, माझी ड्युटी काय आहे तर सगळं व्यवस्थित करणार का नाही? नक्की करणार. का? म्हणजे मी दुसऱ्यावर अवलंबून नाहीच आहे. आणि दुसऱ्यावर अवलंबून असलं की आपण वाट बघत बसतो. मोलकरीण अजूनही आली नाही, भांडी पडलेली आहेत, अमुक आहे तमुक आहे. मग ती रात्र झाली, आली नाही तरी मग तिला रागवतो, मग शिव्या देतो, मग कसं बसं करून आवरतो आपली कामं. ह्याचेपेक्षा आपण आपली जबाबदारी स्वतः घेतली की आपण कुठलेच प्रॉब्लेममध्ये येत नाही. आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, आपण प्रॉब्लेममध्ये अडकतो. हे कशामुळे? आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो म्हणून. त्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं, काही प्रॉब्लेम येऊ देत, चॅलेंजेस येऊ देत, काही होऊ देत, आय विल नॉट डिपेंड ऑन एनीबडी एल्स.
माझी कामं मी करतो, मला हवं असलेलं मी करतो, पण मी दुसरेवर अवलंबून राहणार नाही. एवढं आपण ठरवलं का नाही, आपल्या आयुष्यात बघा केवढे बदल होतात. अच्छा, हॅव ए गुड डे.